हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एकदम झटपट एका कैरीपासूनची रेसिपी बघणार आहोत. बाहेर प्रचंड ऊन वाढलेलं आहे आणि बाहेरून जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेस पटकन आपल्याला काहीतरी थंड प्यावंसं वाटतं किंवा थंड काहीतरी खावंसं वाटतं. तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि हो, अगदी साधी सोपी आहे, झटपट अशी होणारी आजची ही रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉनही क्लिक करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी एक कैरी लागणार आहे. तर एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून 1 वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कैरी ठेवून दिलेली आहे. आता ही कैरी आपल्याला कुकरमध्ये ठेवून हिच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा डब्बा मी याच्यामध्ये ठेवून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. कैरी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. आता कुकर थंड झाल्यानंतर कुकरमधून ते भांडं बाहेर काढून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं जे भांड्यात पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि ही जी कैरी आहे यातला मी गर काढून घेते. साल टाकून द्यायची आहे. सगळा फक्त गर काढून घ्यायचा आहे. स्पूनच्या साहाय्याने वगैरे तुम्ही गर काढू शकता. हा गर काढून झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊयात. आता हे वरती झाकण लावून मी बारीक करून घेते. मिक्सरला फिरवून घेते. फिरवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये मी हे काढून घेत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील घालू शकता. या ठिकाणी मी साखर 5 चमचे एवढी घालत आहे. जर तुमची कैरी जास्त जर आंबट असेल तर त्यानुसार तुम्ही साखर जास्त घालू शकता. तुमची इच्छेनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर हाफ टीस्पून जिरा पावडर आणि हाफ टीस्पून काळी मिरी पावडर घालत आहे. जर तुमच्याकडे पावडर नसेल तर जिरा आणि मिरे थोडेसे भाजून त्याची पावडर करून तुम्ही घालू शकता. काळी मिरी पावडर तुम्ही थोडीशी कमी देखील घालू शकता. आता याच्यामध्ये एकूण 2 ग्लास एवढं फ्रीजमधील एकदम थंड पाणी घालून घेत आहे. तर ही रेसिपी 2 जणांसाठी होईल. पाणी एकदम थंड घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर अगदी 4 लोकांसाठी करायचं असेल तर याचं तुम्ही प्रमाण डबल करू शकता. इथं 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही 4 ग्लास पाणी घ्या आणि कैरी 1च्या ऐवजी 2 घ्या. तर ती 4 लोकांसाठी होऊन जाईल. तर या ठिकाणची रेसिपी 2 लोकांसाठी आहे. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी हे ग्लासात ओतून घेते. तर अशा पद्धतीने आपलं झटपट कैरीचा सरबत किंवा याला तुम्ही कैरीचे पाणी देखील म्हणू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता वरून मी थोडंसं बर्फ टाकत आहे. अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपी बरोबर.